भविष्यात याचे स्वरूप कसे असतील किंवा याचे आव्हाने काय असतील हे सांगण्यासाठी मी युवराज जवाहर जाधव विपिन विद्यालय सटाणा येथील इयत्ता 8वीचा विद्यार्थी बोलण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षणाची क्षमता असलेले संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. या शिक्षणाच्या क्षमतेमध्ये मानवाप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शेती, मनोरंजन, बँकिंग, वाहतूक जवळजवळ सर्व गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल किंवा क्रांती घडवण्याची ताकद AI मध्ये येऊ शकते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात बेरोजगारीचे प्रचंड आव्हान यामुळेच तयार होत आहे. हॉटेलमध्ये वेटरपासून तर विमानातल्या वैमानिकापर्यंत सर्वांचे रोजगार भविष्यात AI मुळे धोक्यात येतील. गरिबाधिक गरीब होतील, श्रीमंताधिक श्रीमंत होतील. सामाजिक विषमतेचे आव्हान समाजापुढे निर्माण होतील. विकसित देश आणि विकसनशील देश यामध्ये दरी वाढत जाईल. देशात कलह भांडणे सुरू असतात, पण यात जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर याचे परिणाम भयंकर दिसतील. समाजाचे नैतिक मूल्य जोपासणे हे फार मोठे आव्हान तयार होते. यापुढे आपल्याला AI ने बनलेला साक्षर समाज निर्माण करावा लागेल. AI ने निर्माण केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता जगाला बदलत आहे. राजकारण, उद्योग आणि समुदायासाठी महत्त्वपूर्ण समस्या मांडत आहे. या बुद्धिमत्तेत मानवतेचे परिवर्तन करण्याची आणि मानवीय इतिहासातील महत्त्वपूर्ण सुरुवात करण्याची क्षमता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्षमता वाढवते, कार्य स्वयंचलित करते आणि जटिल समस्यांचे निराकरण करते. परंतु यात नोकरीचे विस्थापन, नैतिक चिंता आणि गोपनीयता अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. केरळ राज्यातील एका विद्यालयात एक कृत्रिम रोबोट अध्यापनाचे काम करतो. त्यात असे निदर्शनास आले की तो त्याला सांगितलेले किंवा त्याला फीड केलेले कामच करू शकतो. त्याला प्रश्न विचारले की तो उत्तर देतो. मात्र एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असलेले मानसिक आणि भावनिक नाते AI निर्माण करू शकत नाही. ते एक उपयुक्त तांत्रिक मशीन आहे ज्याचे फायदे आपण अनेक क्षेत्रांमध्ये घेतले जाऊ शकतात. त्याला सांगितलेले काम चांगले असले तर ठीक, नाहीतर वाईट असले तर याचे परिणाम मानव जातीला भोगावे लागतील. उदाहरणार्थ, दहशतवादी कार्य किंवा इतर काही वाईट कार्य यांचा विचार करणे गरजेचे आहे. पूर्वी शेतकऱ्याला 50 फूट वीज खोदण्यासाठी 40 ते 50 मजूर आणि 4 ते 5 महिने लागायचे. परंतु AI मुळे आणि JCB मुळे अवघ्या 4 ते 5 तासातच 50 फूट वीज खोदून तयार होत आहे. किंवा हॉस्पिटलमध्ये जटिल समस्यांचे निराकरण करणेही सोपे झाले आहे. जेथे मानवजातीच्या जीवाला धोका आहे तेथे AI प्रणाली सहजपणे कामे करू शकेल. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया अद्भुत आहे, रहस्यमय आहे, तशीच ती धोकेदायक सुद्धा आहे. या बुद्धिमत्तेत मानव आपले भान हरवेल की जिंकून जाईल हा येणारा काळच ठरवेल. आता गेल्या 4-5 दिवसात अगोदरच मायक्रोसॉफ्ट कंपनीचे काही तांत्रिक बिघडल्या कारणाने काही तासांपर्यंत जगाची हालचाल बंद झाली. त्यात काही रेल्वे स्टेशन, रुग्णालय आणि विमानतळे अशा अनेक ठिकाणांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. AI हे शक्तिशाली आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान आहे. यात काही कमतरता देखील आहेत. मानव आपला विकास करत गेला. सुरुवातीला मानव आदिमानव होता. त्यानंतर त्याने अजून विकास केला आणि तो 5व्या युगात त्याने दगडाची हत्यारे बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिक्षण या विषयात प्रगती केली. त्यानंतर तो अजून प्रगती करत गेला आणि म्हणजे आता AI या विषयाची स्थापना झाली. तो सॉफ्टवेअर, AI अशा अनेक गोष्टींचा विकास करत गेला. शेवटी जाता जाता मानव जातीसाठी एकच आशा करीतो की दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल सुख येईल. धन्यवाद. JCB मध्ये काही सॉफ्टवेअर आहे, मशीन आहे, आत्ताचे मशीन असतात. पण मशीन मध्ये सॉफ्टवेअर जसं जनरेटर जरी असलं तरी त्याच्यात चार्जिंगसाठी काही सॉफ्टवेअर असतात.
शेतीमध्ये यायचा कसा वापर होतो? शेतीमध्ये जर आपल्याला शेतीला जर पाणी द्यायचे असेल तर त्यात ही एआयचा वापर होऊ शकतो, कारण की ऑटोमॅटिक वॉटर सप्लाय ही एआय करू शकतो. याचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो, जसे बँकिंग. पृथ्वीच्या बाहेर याचा वापर करता येतो. हो, कसा? जसे आत्ताच आपण चंद्रयान 3 पाठवले भारताने. त्यात आपण पाठवले होते की चंद्रावर आपण अभ्यास केला होता, कारण की तेथे मानव जाती जाऊ नाही शकत, तेथे ऑक्सिजन नाहीये. त्यामुळे आपण एआय प्रणाली पाठवली जेणेकरून तो त्याचा अभ्यास करून भारताला त्याची माहिती पोहोचवली. याची डेव्हलप केलेली ब्रेन ब्रिज आणि सर्जरी नावाची एक कॉन्सेप्ट आहे, माहिती? ब्रेन ब्रिज सर्जरी त्याच्याबद्दल माहिती? हॉस्पिटलमध्ये ब्रेन ब्रिज